मध्ये कसं काय, परत सस्पेन्स मध्ये कुठं काय नाही. नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आम्ही चाललो आहोत अयोध्या. पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती, आयान भाई को मारे तो पूरी गैंग निकलती. आणि काय विषय काय नाही घरची जिलेबी आणि रबडी फेमस. हे मागो बोलो त्याला, जलेबी वाले आ जल्दी जिलेबी. चार्जर घ्या, जलेबी है क्या? जलेबी वाला किती आहे भैया? गेला का? अरे इथली फेमस जिलेबी खायला भेटली नाही राव. इथे कुठं फेमस जिलेबी? अरे फेमस आहे म्हणून तर जिलेबीला थांबला होता. मित्र बोललो की लगेच आला तिकडे जिलेबीवाला. काहीच तासांमध्ये आपण अयोध्येमध्ये असत. ABCD लागलं इथे येऊन मला काच बसली. इथे येऊन अशी काच बसली आणि ते अक्का केवढा होता दगड? तिथे काय झालं, अक्का असं इकडं असं दूर 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 म्हणजे काचा फुटलं दूर नाही बघ, असं बारीक बारीक सगळं असं झालं रे. मॅटर सॉर्ट आउट झालेला आहे ना. आम्ही परत आमच्या सीट म्हणजे S2 मध्ये निघालो आहोत. काय नाही, अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात ट्रिपमध्ये. नशीब काय कुणाला काय झालं नाही. उतरायची वेळ आलेली आहे आणि हालत बघू शकता आमची. काश्मीरपेक्षा बी वाईट परिस्थिती झाली आमची. आता आमचं स्टेशन आलेलं आहे. आपल्याला सिग्नल मिळालाय म्हणून थांबलोय गाईस. स्टेशन आलेलं आहे आमचं आणि आमची तयारी बघा. ब्लँकेट, आतमध्ये स्वेटर. खूप थंडी आहे काहीच अयोध्यात. खूप कसरत काटकसर नंतर आम्ही अयोध्येमध्ये लँड झालेलो आहोत. या ब्रो, अभी आप 7 ही लोग हैं, 2 गाड़ी में सब लोग आराम से आ जाएंगे. हॉटेल मिलने किलोमीटर लिखा हुआ तो पीछे जाएगा साला 3 किलोमीटर हो जाए. झोपायला घ्या, झोपायला घ्या. एवढा प्रवास करून बेस्ट रूम भेटली बॉयज. काय म्हणता? बेस्ट सगळं नीट आहे. डबल डिलेक्स. लवकर उठा भाई. आज त्याला तो म्हणला वत लागताय जरा. 8ला उठा. याच्याला काय बघा ते याच्यातच 8 वाजता निघू घरात. 10 वाजता निघू. 10 वाजता 10 वाजता करंट उरकून निघू. 8ला उठून संध्याकाळी लेझर शो बिझर शो. 6 वाजता उद्या देवाचं गाणं आहे. सकाळ मित्रांनो. गुड मॉर्निंग गाईज. आपल्या बरोबर कोण आहे ह्यावेळेस? परदेश पोळ इन द हाऊस. दिल्लीवरून आलाय तो. आपण हनुमानगडीला चाललो आहोत. ते जाऊन तिथं आशीर्वाद घेऊन मग आपण पुढं राम मंदिरकडे जाणार आहोत. बालक क्या खाऊंगे बालक? पराठे खाऊन मला आता किती वेळ बी थांबायला काय टेन्शन नाही. काय नाही, 2 तास वाजले की 5 तास वाजले काय नाही थांबायला टेन्शन. बरोबर आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. प्रसन्न वातावरण आहे मंदिरात. तसं असं वरती खूप प्रसन्न वाटतंय. श्री हनुमानजीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत राम मंदिराकडे. चालत आपण आपल्या लोकेशनवर आलो आहोत. जय श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. आणि थोड्याच वेळात आपण दर्शन करणार आहोत. पुढं जायचं आलो. स्टेशन म्हणजे लॉकर सेक्शन. इथं सगळं ठेवावं लागतं, मोबाईल वगैरे. म्हणजे ह्यापुढे आपण व्हिडिओ नाही काढू शकत. जय श्रीराम, जय श्रीराम. झालेलं आहे गाईज. कसं वाटलं? एकदम प्रसन्न वाटलं. खूप भारी, खूप भारी. आता थोडंफार फोटोशूट चालू आहे. मग जेवण बिवण करून पुढचा प्रोग्राम 6 वाजता. प्रसाद म्हणून खाल्ला, एवढीच खाल्ला पण. थँक्यू. बच्चे
क्वालिटीत फॉल्ट क्वालिटी 24 कॅरेट गोल्ड. बिल्स नीट गेस करेल का? म्हणजे जवळपास, म्हणजे समज 2000 आहे, 2000च्या जवळपास जो पण नीट बिल गेस करेल ना त्याला एक डेझर्ट, तो एकटाच खाणार आपण ते डेझर्ट, बाकी कोणालाच नाही. आधी बिल अमाऊंट 2800 फिक्स 2300 2400 2050 2600 ते 2700. 2100 ते 2200. आलं रे. दोघ जण जिंकलेले आहेत. सांगा काय सांगायचे. रात्री पण होणार आहे. सगळ्यांना मौका मिळणार आहे. आपण तर थोडक्यात वाचला. मला माहित होतं 2100 येणार होतं, म्हणजे हिशोब थोडा चुकला. एक ना जास्त असतं तर मग जरा विषय झाला असता तुझा, तू जिंकला असता. अरे याला धरायला नाही का? अशी शॉपिंग झाली. शॉपिंग नंतर मोबाईलचं जरा बॅटरी संपली म्हणून आम्ही रूमवरती गेलो, चेंज केलं आणि आम्ही आलो आहोत नाया घाट, जिथं आम्ही बघणार आहोत लेझर शो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे सध्या. असं वाटलं घाटावर येऊन पीस. कमीत कमी आपण इथं आहे ना 2-3 तास सहज बसू. खरंच इथं या, शांतता आहे, सगळे एकदा बसा, तुम्हाला तुमच्या आयुष्याचे प्रश्नाचे उत्तर बी इथं मिळतील. खोटं बोलत नाही, खरंय. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला बी विसरू नका. चला, शुभ रात्र गाईस.